सीईटीचा जो रिझल्ट लागलाय त्याच्यामध्ये कमी मार्क्स आलेत, मग आमचं ऍडमिशन होणार नाहीये, मग आम्ही इंजिनिअरिंग करू शकणार की नाही हे डाऊट सुरू झाले. त्याच्याबरोबरच फार्मसीवाल्यांचं पण वेगळंच चालू आहे की आमच्या नीटचं लागले, मग आमचे सीईटीचे पण मार्क्स कमी आले, त्यातनं काय होणार. तर मी क्लिअर सांगतो, हा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागलाय, तुम्हाला सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टसाठी वाट पाहायचीच आहे. हा, आता काही जणांनी सेकंड अटेम्प्ट दिलाच नसेल तर त्यांचं फर्स्ट अटेम्प्टवरच आता ऍडमिशन होईल, पण फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्ही अटेम्प्ट मध्ये जे काय बेस्ट मार्क मिळणार आहेत तुम्हाला त्याच्यावर तुमचं ऍडमिशन होणार आहे. मग पहिल्या आता राऊंडला म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये कमी आले असतील स्कोर, टेन्शन घेऊ नका, सेकंड अटेम्प्ट साठी वाट बघूया, त्यातून जे काय बेस्ट होतंय ते पाहता येईल. काही म्हणतील सर आमचा फर्स्ट अटेम्प्ट पेक्षा सेकंड अटेम्प्टला स्कोर कमी आलेला, पण ती शिफ्ट अवघड पण असू शकते आणि विद्यार्थी कुठल्या टाईपचे बसलेत काय बसलेत ते सगळं चेंज झालंय. बऱ्याच वेळा असं होतंय की पहिल्या अटेम्प्ट पेक्षा सेकंड अटेम्प्टला कमी मार्क्स असून पण चांगले पर्सेंटेज येऊ शकतात, कारण शिफ्टवर डिपेंड आहे ते. तुम्ही पहिल्या शिफ्टला जास्ती मार्क पडले सोपे असेल, दुसऱ्या शिफ्टला कमी मार्क पडले अवघड असेल, काय माहिती आपल्याला कसे आहे. कारण अवघड होती, मॉडरेट होती, सोपी होती हे कधीही कुणाला कळत नाही. का कळत नाही माहितीये का? नंबर ऑफ स्टुडंट वर ते डिपेंड आहे. समजा 25-30 हजार विद्यार्थी तुमच्या शिफ्टला बसले, तुमच्या शिफ्टला किती हुशार होते, किती बाबा ऍव्हरेज होते तुम्हाला माहिती आहे का? पेपरचे क्वेश्चन बघून असं कधी कोण नाही डायरेक्ट सांगू शकत खूप अवघड होता, त्या विद्यार्थ्यांवर पण डिपेंड आहे. त्यामुळे सेकंड अटेम्प्ट येऊ द्या, कमी मार्क्स जरी असतील तरी पर्सेंटेज चांगले येण्याचे चान्स आहेत, जास्ती असतील तरी जास्त येऊ शकतात. त्यामुळे दोन्ही अटेम्प्ट मधला बेस्ट पकडून आपण ऍडमिशनला जाणार आहे आणि ऍडमिशन नक्की मिळणार आहे, त्याचा लोड घेऊ नका. काउन्सिलिंग साठी आपली प्रो बॅच होती ती फुल झाले बाबा, रेग्युलर बॅच सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये बघा, डिटेल्स दिलेले आहेत.